नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आपण मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीसाठी अंकगणिताची स्पेशल बॅच सुरुवात केलेली आहे. त्याच्यात मित्रांनो बघा, आजच्या क्लास नंबर 6 आहे. याच्यात आपण भागीदारी हा पूर्णतः टॉपिक कंप्लीट करणार आहोत. याच्या अगोदर याच्यावरती 5 क्लास झाले आहेत मित्रांनो. 5 क्लासमध्ये आपण चांगल्या पद्धतीने 5 टॉपिक कंप्लीट केलेले आहेत. तर आशा करतो ते 5चे 5ही क्लासेस तुम्ही पाहिले असाल. तर चला मित्रांनो, जास्त न बोलता आपण आपल्या क्लासला काय करू तर सुरुवात करू. चला, कोणतं टॉपिक पाहिजे आहे मित्रांनो आपल्याला? तर भागीदारी. भागीदारी म्हणजेच काही तर पार्टनरशिप. बघा, थोडं याचं बेसिक जाणून घेऊ. बघा, कोणी पण कोणताही एखादा बिझनेस करते. जर बघा, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती मिळून जर एखादा धंदा करत आहेत, बिझनेस करत आहेत, तर त्याला काय म्हणतो आपण? ते पार्टनरशिपमध्ये आहेत. बरोबर आहेत का नाही? तर त्याचाच आधार घेऊन आपल्याला हे भागीदारी चॅप्टर चांगल्या पद्धतीने समजायचे आहे. बघा मित्रांनो, जर तुम्हाला PDF हवे असतील ह्या चॅप्टरच्या म्हणा, किंवा जे काही झालेले आपले चॅप्टर आहेत किंवा येणारे जे काही गोष्टी आहेत, त्या सर्वच्या सर्व तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून मिळतील मित्रांनो. तर आपले टेलिग्राम चॅनल कोणते आहे? तर मी शिपाई महाराष्ट्राचं. तुम्हाला काय करायचं आहे तर जॉईन करून घ्यायचं आहे. चला, जास्त न बोलता आपण सीधं काय करू तर प्रश्नांना सुरुवात करू. बघा काय म्हणते, ए आणि बी या दोन व्यक्तींना 16,000 आणि 20,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, तर एका वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती? बघा, एक शब्द काय आला आहे इथं मित्रांनो? गुणोत्तर. तर आपण थोडीशी माहिती गुणोत्तर बद्दल माहीत करून घेऊ. पहा, काय आहे तिथं मित्रांनो? गुणोत्तर. ठीक आहे. पहा, तुम्ही कधी ना कधी जेव्हा शाळा शिकत असाल किंवा कुठं ना कुठं तुम्ही हे अशा प्रकारचे बघितले असाल मित्रांनो. याला म्हणतो आपण 4:3, इंग्लिशमध्ये 4:3 म्हणतो. तर बघा, हे काय आहे तर हे गुणोत्तराचे चिन्ह आहे मित्रांनो. हे कशाचे चिन्ह आहे तर गुणोत्तराचे चिन्ह आहे. मग हे गुणोत्तर आपण काढतो कसे? बघा, गुणोत्तरला एक तर अशा पद्धतीने पण लिहू शकतो, A/B, किंवा याचाच अर्थ होतो ASB. हा अशा पद्धतीने लिहितो. मग बघा, एखादं उदाहरण घेऊ आपण. उदाहरणामध्ये घेऊ बघा, 8 आणि 4च्या काय काढणे आहे आपल्याला? गुणोत्तर. तर यांना कसे लिहिणार? 8 4. बघा, कोणत्या संख्येने दोघांना पण भाग जातो का? तर जातो ना. बघा, 4 1 4, 4 2 8. म्हणजे याचे 8चे आणि 4चे गुणोत्तर काय निघणार मित्रांनो? तर 2 असे. हा याचा काय असणार? उत्तर असणार. आणखी एखादं उदाहरण घेऊ. पहा, काय होणार? 12 आणि कशाचं काढू आपण? 12 आणि 3च्या काढू. चला सोडवा याला. बघा, गुणोत्तर काढायचं कसं होणार? याला असं लिहिणार. बरोबर आहे का नाही? बघा, एखाद्या संख्येने भाग जातो ना. 3 1 3, 3 4 12. म्हणजे याचं उत्तर काय मिळालं आपल्याला? 4 1. हा झालं याचं गुणोत्तर. बरं, हे झालं दोन संख्यांचे गुणोत्तर. का आपण 3 संख्यांचे पण गुणोत्तर काढू शकतो का? हो मित्रांनो, तुम्ही किती पण संख्यांचे गुणोत्तर काढू शकता. कसं? पहा, मग त्याला कसं लिहिणार 3 संख्येचे? बघा, A B C असं लिहिणार मित्रांनो त्याला. बघा, एखादं उदाहरण घेऊ. काय होणार उदाहरण? पहा, 12 4 2. बघा, जेव्हा आपण 3 संख्यांच्या गुणोत्तर काढतो मित्रांनो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणती? तर ते पहा, जेव्हा 3 संख्यांच्या गुणोत्तर काढत असतो तेव्हा हे बघायचे असते आपल्याला. बघा, तिन्ही संख्येला कोणत्या नाही कोणत्या संख्येने भाग जातो का हे बघायचं. जर तिघापैकी एकाही संख्येला भाग जाणार नाही तर ते कॅन्सल नाही होणार मित्रांनो. तर पहा, इथं तिन्ही संख्यांना भाग जात आहे. काय? 3 1 3, सॉरी, बे 1 बे, बे 2 4, आणि हे किती होणार तर 6. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 6.2 1. ठीक आहे, 6 2 2 1 असं वाचलं जाते याला. तर बघा मित्रांनो, आता याच्यात असं नाही करायचं की बे 1 बे आणि बे 3 6 असं नाही करायचं मित्रांनो. हे चुकणार. तिन्ही संख्यांना भाग गेला पाहिजेत. काय? तर तिन्ही संख्यांना कोणत्या नाही कोणत्या संख्येने भाग गेला पाहिजेत. हे काय होणार? हे तुमचं चुकणार उत्तर. तर हे असं नाही झालं पाहिजेत. ठीक आहे.
तर तुमचे उत्तर काय राहणार 6 2 12 समजलं. चला आणखी एक पॉइंट मित्रांनो याच्यात बघा, आपल्याला प्रश्नामध्ये दिली असते गुंतवणूक. गुंतवणूक ठीक आहे. जसा मी काय म्हणतो, येनी 4,000 रुपये गुंतवणूक केली, बीने 5,000 गुंतवणूक केली. एने 4,000 रुपये गुंतवणूक केली आणि बीने 5,000 रुपये गुंतवणूक केली आणि मला यांच्या काही नफ्याचे गुणोत्तर माहीत करून घ्यायचे आहेत. नफ्याचे गुणोत्तर किती हे माहीत करून घ्यायचे आहेत. तर काय करणार मी काही नाही करणार मित्रांनो जास्त, फक्त मी यांचे गुणोत्तराचे काय घेणार तर काय घेणार तर गुंतवणुकीचेच गुणोत्तर घेणार. तर काय होणार बघा, ए आणि बी चे गुणोत्तर बरोबर आहे का नाही. बघा, ए ने किती गुंतवणूक केली 4,000, बी ने किती गुंतवणूक केली 5,000, बरोबर आहे का नाही. तर बघा काही कॅन्सल होते का, होते ना. बघा 3 0 3 0 कॅन्सल, काय उरलं आहे आपल्याकडे 4 5. म्हणजे ए आणि बी यांच्या गुंतवणुकीचे हे आपण काय घेतले आहे मित्रांनो, गुंतवणूकच घेतली आहे ना. हे काय आहे तर हे आहे गुंतवणूक ए आणि बी ची, बरोबर आहे का नाही. तर हे काय झाले, हे झाले गुंतवणुकीचे काय गुणोत्तर. हे काय झाले तर मित्रांनो गुंतवणुकीचे गुणोत्तर. पण आपल्याला काय विचारलंय नफ्याचे गुणोत्तर. आपण काढले कशाचे गुंतवणुकीचे आणि विचारलं काय आहे नफ्याचे गुणोत्तर. तर एक गोष्ट चांगल्याने नोट करून ठेवा मित्रांनो, जे गुंतवणुकीचे गुणोत्तर असते, काय म्हणत आहो मी की जे गुंतवणुकीचे गुणोत्तर असते तेच नफ्याचे देखील गुणोत्तर असते. हे गोष्ट तुम्ही चांगल्याने नोट करून ठेवा मित्रांनो, की काय जे गुंतवणुकीचे गुणोत्तर असते तेच कशाचे गुणोत्तर असते तर नफ्याचे. बघा गुंतवणुकीचे गुणोत्तर काय मिळाले आपल्याला ए चे आणि बी चे 4 5. तर हेच गुणोत्तर कशाचे असणार मित्रांनो, हेच गुणोत्तर असणार तुमचे कायचे नफ्याचे. समजलं. जे गुंतवणुकीचे गुणोत्तर असते तेच कशाचे असते नफ्याचे असते. गुणोत्तर कसे काढायचे ते पण समजलं असेल तुम्हाला चांगल्याने. तर चला आपण आपल्या प्रश्नावरती वापस येऊया. बघा प्रश्न काय म्हणतो, ए आणि बी या दोन व्यक्तींनी 16,000 आणि 20,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. तर एका वर्षाच्या अखेरीस त्यांना होणारे नफ्याचे गुणोत्तर किती विचारले. आधी काय विचारले नफ्याचे गुणोत्तर. तर पहिला प्रश्न घेऊया नफ्याचे गुणोत्तर. बघा तुम्हाला समजण्यासाठी ज्या काही प्रकारचे प्रश्न बनतात त्याच्यावरती दोन तर प्रश्न इथंच घेतले आहेत मित्रांनो. एक काही तुम्हाला नफ्याचे गुणोत्तर सांगायचे आहेत आणि एक काय म्हणते जर एका वर्षाच्या अखेरीस त्या दोघांना मिळून 54,000 रुपये नफा झाला असेल तर प्रत्येकाला किती रुपये मिळाले पाहिजे, हा एक प्रश्न बनतो याच्यावरती. तर आधी काय करू तर आधी आपण नफ्याचे गुणोत्तर काढून घेऊ. बघा नफ्याचे गुणोत्तर म्हणजे काय होणार, गुंतवणुकीचे गुणोत्तर बरोबरच काय होते तर नफ्याचे गुणोत्तर. मग आपण काय घेणार गुंतवणुकीचेच गुणोत्तर घेणार. बरोबर. बघा त्यांनी गुंतवणूक किती केली आहे, एनी केली आहे 16,000 रुपये. एनी किती केली आहे 16,000 रुपये आणि बीनी केली आहे 20,000 रुपये. बरोबर आहे का नाही. चला काही काटपीट होते का पहा. 3 0 3 0 कॅन्सल होणार. किती, एक मिनिट, 4 पंचे 20, 4 चौ 16. म्हणजेच ए आणि बी चे गुणोत्तर काय येणार तर 4 5. म्हणजे तुमचे नफ्याचे गुणोत्तर किती आहे मित्रांनो 4 5. नफ्याचे गुणोत्तर किती आहे तर मित्रांनो 4 5. म्हणजे हा जो प्रश्न क्रमांक एक आहे याच्यातला त्याच्या उत्तर किती आहे मित्रांनो तुमचं 4 5. हे याचं उत्तर आहे. चला आता दुसरा प्रश्न पहा मित्रांनो. दुसरा प्रश्न काय म्हणतो, एकच मिनिट. हा चला
जर एका वर्षाच्या अखेरीस त्या दोघांना मिळून 54,000 रुपये नफा झाला असेल तर प्रत्येकाला किती रुपये मिळाले पाहिजेत? तर आपल्याला काय दिलंय? नफा दिलाय मित्रांनो. एकूण दोघांचा नफा दिलाय. नफा किती आहे? तर 54,000 रुपये. बरोबर आहे. तर बघा, तर याच्यासाठी आपण काय करणार, आधी ए आणि बी ला नफा किती झाला हे पाहू. कशाचे? तर ह्या गुणोत्तराच्या माध्यमातून. बघा, ए चे गुणोत्तर किती आहेत? तर 4 आहेत आणि बी चे गुणोत्तर किती आहेत? तर मित्रांनो 5 आहेत. तर सिम्पली तुम्हाला काही नाही करायचं, याच्या समोर एक्स लावून द्या आणि याच्या समोर एक्स लावून द्या. तर आपण काय समजणार, जो ए चा नफा आहे, ए चा नफा किती होणार? तर आता 4x होणार आणि बी चा नफा किती होणार? तर 5x होणार. पण आपल्याकडे दिलं काय आहे मित्रांनो ते पहा. ए आणि बी ह्या दोघांचा नफा म्हणजे काय होणार? ए अधिक बी ह्या दोघांचा नफा किती दिला आहे आपल्याकडे? 54,000 रुपये. बरोबर आहे का नाही? पण आपल्याकडे ए चा नफा किती झाला? ए चा नफा झालाय 4x आणि बी चा नफा किती झालाय? बी चा नफा झालाय 5x. बरोबर किती होणार मित्रांनो? तर 54,000. बघा, 4x आणि 5x किती होणार? तर 9x. 9x बरोबर किती होणार? तर 54,000. तर x बरोबर किती होणार? 54,000 भागीला किती होणार? 9. कारण की हा गुणीला इकडे जाऊन काय होणार? तर भागीला होणार. चला काटा. काय कटतो का? बघा, 9 सक 54 आणि हे 3 0 जसेचे तसे. म्हणजेच आपल्याला x किती मिळालं मित्रांनो? x मिळाला आपल्याला 6,000. पण आपल्याला x काढायला सांगितलं आहे का? नाही ना. आपल्याला x काढायला नाही सांगितलंय. काय सांगितलंय? प्रत्येकाला किती रुपये मिळाले पाहिजे, म्हणजे एला किती रुपये मिळणार आणि बी ला किती रुपये मिळणार हे सांगायचे आहे आपल्याला. तर कसं सांगणार बघा, पहा. ए चा नफा किती घेतला आहे आपण? 4x. बघा, ए चा नफा 4x असेल, x आहे आपल्याकडे, तर x च्या जागी किती ठेवणार आपण? 6,000. तर 6 चौक 24 होणार, म्हणजे काय होणार? तर 24,000 रुपये. ए चा नफा किती मिळाला मित्रांनो आपल्याला? 24,000 रुपये. तर चला सांगा, बी चा नफा काय होणार? बी चा नफा किती आहे? 5x. बी चा नफा दोन पद्धतीने काढू शकता. एक काय करू शकता आपण, 54,000 मधून काय करणार? 24,000 मायनस करणार. कारण की पहा ना, हे दोघां मिळूनची रक्कम आहे. बरोबर आहे. जर ए चा हिस्सा एवढा असेल 54,000 मधून 24,000चा, तर बी चा किती राहणार? 30,000चा. सीधा तोंडी निघते. किंवा असे काढू शकते तुम्ही. काय होणार? बी चा नफा किती आहे? 5x. बघा, 5 जसेचे तसे ठेवा, गुणीला काय करणार आपण? 6,000. काय होणार? 6 पंचे 30 रुपये. पहा, ए चा नफा किती मिळाला आपल्याला मित्रांनो? ए चा नफा मिळाला 24 आणि बी चा नफा मिळाला 30,000 रुपये. तर अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवावे लागतात मित्रांनो. बघा, भागीदारीवरचे प्रश्न फार सोपी असतात, परंतु त्यांचेच हा जो कॅल्क्युलेशन आहे, हा कॅल्क्युलेशनच कठीण असतो मित्रांनो. जर तुमची कॅल्क्युलेशनवर चांगल्याने कमांड असेल तर तुम्ही इझिली चांगल्या पद्धतीने सोडवू शकता. तर त्याच्यासाठी जर तुमचे कॅल्क्युलेशन फार लो असेल मित्रांनो, तर तुम्हाला काय करायचे आहे, आपले कॅल्क्युलेशन सिरीज अपलोड केलेली आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्हाला काय करायचे आहे, ते कॅल्क्युलेशन सिरीज पाहून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला काय हे तोंडी तोंडी उत्तर निघणार यांचे. समजलं? तर चला आता पुढचा प्रश्न पाहूया. चला आता पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक काय आहे? तर प्रश्न क्रमांक 2 काय म्हणत आहे, ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे 48,000 आणि 56,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. जर एका वर्षाच्या अखेरीस त्या दोघांना मिळून 52,000 रुपये नफा होत असेल तर प्रत्येकाला किती रुपये मिळाले पाहिजेत? बघा मित्रांनो, चांगला प्रश्न आहे. काय म्हणतो, ए आणि बी ह्या दोघांनी गुंतवणूक केली आहे. एने किती? 48,000 रुपये आणि बीने 56,000 रुपये. तर आपल्याला 52,000 रुपये त्यांचा टोटल नफा दिला आहे आणि प्रत्येकाला म्हणजे एच्या हिश्श्याला किती रुपये आणि बीच्या हिश्श्याला किती रुपये येणार हे सांगायचे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात आधी काय करावं लागतं मित्रांनो, ए आणि बी यांचे नफ्याचे गुणोत्तर काढावे लागते. ए आणि बी यांचे नफ्याचे गुणोत्तर काढू. काय होणार? ए ची गुंतवणूक आहे 48,000 रुपये आणि बी ची गुंतवणूक आहे 56,000 रुपये. चला, काही कटते का? कटत असेल तर काढून घ्या. पहा, 3 0 3 0 कॅन्सल होणार. 8 सकम 48, 8 7 56. म्हणजेच ए आणि बी यांचे गुणोत्तर किती येणार तर मित्रांनो? 6 7. हे काय झाले? हे झाले नफ्याचे गुणोत्तर मित्रांनो. मग नफा काय होणार? तर सिम्पली काही नाही, एचा नफा घ्यायचा 6x आणि बीचा नफा घेणार आपण 7x.
बरोबर आहे का नाही? हा काय होणार, तर हा होणार दोघांचा पण नफा. पण मला सांगा मित्रांनो, आपल्याकडे एकूण नफा किती दिलाय? पहा ना, एकूण नफा किती दिलाय? एकूण नफा दिलाय आपल्याकडे 52,000 रुपये. पण हा 52,000 रुपये कोणाचा नफा आहे मित्रांनो? तर हा ए आणि बी मिळून दोघांचा पण नफा आहे. पण मला सांगा, एचा नफा किती घेतला आहे? पण एचा नफा घेतला आहे 6x, अधिक काय होणार, तर बीचा नफा होणार 7x. बरोबर किती होणार, तर 52,000 रुपये. चला करा, काय होणार, 6x अधिक 7x 13x. बरोबर किती होणार, तर 52,000 रुपये. बरोबर आहे की नाही? बघा, एक्स तर हा इकडे जसाचा तसा राहणार. काय होणार, तर 52,000 भागीला काय होणार, तर 13. बघा, काय कटतो का? कटत असेल तर काटून घ्या. काय होणार, 13×4 = 52 आणि हे 3 झिरो जसेचे तसेच. म्हणजे एक्स किती येणार मित्रांनो आपल्याकडे, 4,000 रुपये. एक्सची किंमत किती मिळाली आपल्याला, 4,000 रुपये. पण आपल्याला एक्स काढायला सांगितलं आहे का? नाही ना, आपल्याला काय काढायला सांगितलंय, एला आणि बीच्या हिशेत किती किती रुपये जातील हे सांगायचे आहे. तर चला घ्या, कसं काढणार बघा. एचा नफा किती घेतला आहे आपण, 6x आहे. पण मला सांगा, एक्स आहे ना आपल्याकडे, एक्स किती आहे, 4,000, म्हणून ठेवून घ्या त्याच्या जागी. काय होणार, 6 गुणिले 4,000. बघा, 6 चौक काय होणार, तर 24,000 रुपये. हा काय झाला, तर हा झाला एचा नफा. मग बीचा नफा कसा काढणार मित्रांनो, बघा, बीला किती घेतलाय, बीला घेतलाय आपण 7x. तर काय होणार, 7x बरोबर. एक्सची किती किंमत आहे मित्रांनो आपल्याकडे, एक्सची किंमत आहे 4,000 रुपये. तर ते ठेवून घ्या. बघा, 7 गुणिला काय होणार, तर 4,000 रुपये बरोबर. 7×4 = 28 आणि हे काय होणार, तर हे 3 झिरो. तर हे किती होणार, 28,000 रुपये. बघा, एचा नफा किती होणार, एचा नफा होणार 24,000 रुपये आणि बीचा नफा काय होणार, तर 28,000 रुपये. समजलं? चला पुढचा प्रश्न पाहूया. पहा, काय म्हणतो, ए आणि बी या दोन व्यक्तींनी अनुक्रमे 68,000 आणि 40,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. तर एका वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती म्हणते? आता आपल्याला काय विचारलंय, नफ्याचे गुणोत्तर. बिलकुल सोपी प्रश्न. काय करणार गुणोत्तर काढण्यासाठी, ए आणि बी चे गुणोत्तर घेणार. बघा, एने किती गुंतवणूक केली आहे, 68,000 रुपये. आणि बी ने किती गुंतवणूक केली आहे मित्रांनो, तर 40,000 रुपये. 4. बघा, काही कटतं का? जर काही कटत असेल तर आताच काटून घ्या. बघा, इकडचे 3 झिरो आणि इकडचे 3 झिरो आरामात कटणार. आणखी कशाने कटतो का, पहा. अ 4ने भाग जातो, 4×10 = 40 आणि इकडे काय होणार, तर 4×1 = 4, 4×7 = 28. म्हणजेच ए आणि बी यांचे गुणोत्तर किती येणार मित्रांनो, तर 17×10. हेच काही गुणोत्तर, हेच गुणोत्तर होणार तुमचे गुंतवणुकीचे गुणोत्तर देखील आणि काय होणार, तर नफ्याचे गुणोत्तर देखील हेच होणार. म्हणजे तुमचं उत्तर किती येणार मित्रांनो, 17×10. समजलं? सोपी प्रश्न होता मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा, चला, चांगला प्रश्न आहे पुढचा. काय म्हणते, अथर्व व प्रवीण यांनी एका व्यवसायात अनुक्रमे 1,50,000 रुपये आणि 2,50,000 रुपये गुंतवले. त्यांना वर्षाअखेर या व्यवसायात 1,60,000 रुपये नफा झाला. तर नफ्याच्या वाटणीत प्रवीणला अथर्वपेक्षा किती रुपये जास्त मिळतील हे सांगायचे. तर बघा, अथर्व आणि प्रवीणची गुंतवणुकी दिली आहेत आणि त्यांना किती नफा झाला हे सांगितलं आहे. पण आपल्याला विचारलं काय, प्रवीणला अथर्वपेक्षा किती पैसे जास्त मिळाले हे सांगायचे आहे. तर सर्वात आधी काय काढून घेऊ आपण मित्रांनो, तर नफ्याचे गुणोत्तर किती आहेत ते काढून घेऊ. तर कोणाचे, अथर्व आणि प्रवीण. तर अथर्वला ए घेतो आणि प्रवीणला मी पी घेतो. ठीक आहे. अथर्वची गुंतवणूक किती आहे मित्रांनो, 1,50,000 आणि प्रवीणचे 2,50,000. तर लिहा, 1,50,000 आणि त्याची किती आहे, तर 2,50,000. ठीक आहे. चला काटपेट करा आता. काय होणार पहा, इकडची 4 झिरो, इकडची 4 झिरो कॅन्सल होऊन जाणार. मग उरलं काय बघा, 5×3 = 15 आणि 5×5 = 25. म्हणजे यांची अथर्व आणि प्रवीणचे नफ्याची गुणोत्तर किती येणार मित्रांनो, 3/5.
मग याच्यावरून आपण दोघांचा पण नफा घेऊ शकतो. तर बघा नफा, ठीक आहे. येचा नफा म्हणजे अथर्वचा नफा किती घेणार आपण 3x, आणि पी पी म्हणजे काय तर प्रवीणचा नफा काय घेणार तर आपण 5x. बरोबर आहे की नाही. चला, पण आपल्याला नफा एकूण किती दिलाय मित्रांनो, बघा नफा दिलाय आपल्याला 1,60,000 रुपये. बरोबर आहे का नाही. बरं, हा 1,60,000 रुपये नफा कोणाचा आहे तर दोघां मिळून आहे. बघा कोणाचा ए आणि पी ह्या दोघां मिळून म्हणजे दोघांची आपण नफ्याची जर बेरीज केला तर आपल्याला किती मिळणार मित्रांनो 1,60,000 रुपये. बघा एचा नफा किती घेतला आहे आपण 3x, आणि बीचा नफा किती घेतला आहे मित्रांनो आपण तर 5x. बरोबर किती होणार तर 1,60,000. ठीक आहे. 3x आणि 5x किती होणार तर 8x. 8x बरोबर किती होणार मित्रांनो 1,60,000. म्हणजेच x बरोबर किती होणार 1,60,000 भागीला किती होणार तर 8, कारण की हा गुणाकारात आहे, इकडे जाऊन काय होणार तर भागाकारात होणार. चला कटपट करा आता यांना. बघा 8 दोन्ही काय होणार 16, आणि हे 4 झिरो जसेचे तसे. म्हणजेच x किती मिळाला मित्रांनो तुम्हाला 20,000 रुपये. एक्स आला आपलं 20,000. पण आपल्याला एक्स काढायला सांगितलं आहे का नाही ना, आपल्याला काढायला काय सांगितलं आहे, प्रवीणला अथर्वपेक्षा किती रुपये जास्त मिळाले हे सांगायचं आहे. तर बघा आधी काय करू, त्या दोघांचा वैयक्तिक नफा किती आहे ते पाहून घेऊ. बघा अथर्वला काय घेतलं आपण अथर्वचा नफा किती आहे मित्रांनो तो 3x, पण आपल्याकडे एक्स आहे तर एक्सच्या जागी काय करू एक्सला ठेवू. काय होणार तर 3 गुणीला 20,000, म्हणजेच काय होणार तर 60,000 रुपये. बरोबर आहे का नाही. पी पी म्हणजे काय प्रवीणचा नफा किती आहे मित्रांनो 5x, म्हणजेच काय होणार तर 5 गुणीला, तुम्ही डायरेक्ट प्रवीणच्या तोंडी पण नफा काढू शकता. कसा बघा 1,60,000 पैकी अथर्वचा नफा किती आहे 60,000 रुपये, तर साहजिकच आहे प्रवीणचा नफा किती होणार मित्रांनो 1,00,000 रुपये होणार. पण आपण असं घेऊ, ठीक आहे. 5 गुणीला किती होणार तर 5 गुणीला 20,000, तर येथे किती होणार मित्रांनो 1,00,000. ठीक आहे. आपल्याला आता काढायचं काय आहे की प्रवीणला किती पैसे जास्त मिळाले, प्रवीणला किती पैसे जास्त मिळाले. तर हे कसं काढणार, जास्त मिळालेले पैसे कोणाला, कोणाला जास्त मिळाले मित्रांनो तर कोणाला प्रवीणला. तर अशा वेळेस काय करणार आपण, बघा प्रवीणच्या जो काही नफा आहे त्याच्यामधून काय करणार आपण अथर्वचा नफा वजा करणार. म्हणजे 1,00,000 मधून आपण मायनस किती करणार तर 60,000. म्हणजेच आपल्याला प्रवीणला किती पैसे जास्त मिळाले अथर्वपेक्षा हे समजून जाईल. बघा 1,00,000 मधून 60,000 रुपये गेले किती राहणार तर 40,000. तर तुमचं उत्तर किती येणार मित्रांनो ह्या प्रश्नाचा, तुमचं उत्तर येणार मित्रांनो ह्या प्रश्नाचं किती तर 40,000 रुपये. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया आता. चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. प्रश्न क्रमांक किती आहे तर प्रश्न क्रमांक 5. काय म्हणतो, ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे 6,500 आणि 7,800 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला, परंतु बी ने 8 महिन्यानंतर त्याचे सर्व पैसे काढून घेतले. तर एका वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती. बघा मित्रांनो थोडा वेगळा प्रश्न आहे. काय म्हणते, बघा वर्ष होण्या अगोदरच बीने काय केले तर आपले पैसे काढून घेतले. तर कधी 8 महिन्यानंतर, जेव्हा त्यांनी गुंतवणूक केली त्याचे 8 महिन्यानंतर कोण बीने पैसे काढून घेतले, आणि पूर्ण वर्षभर पैसे कोण ठेवले तर एने ठेवले. तर अशा प्रश्नांना थोडा वेगळ्या पद्धतीने सोडवावा लागतो. कसं तर ते पहा. काय काढायचे आहे आपल्याला नफ्याचे गुणोत्तर, तर साहजिकच आहे कोणाचे गुणोत्तर घेणार आपण ए आणि बीचे, पण त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने लिहिणार आपण. असं लिहिणार मित्रांनो. आता काय होणार बघा, येने किती गुंतवणूक केली आहे तर मित्रांनो 6,500 रुपये. 6,500 रुपये येची गुंतवणूक आहे, आणि बीची गुंतवणूक किती आहे तर 7,800, म्हणजे काय होणार 7,800. तर पहा मित्रांनो बीने 8 महिन्यानंतर त्याचे सर्व पैसे काढून घेतले म्हणते. म्हणजे बीने किती महिने गुंतवणूक केली 8 महिने. तर काय करणार तुम्ही बीला गुणीला 8 करणार, बस एवढाच फरक आहे. आणि येने किती पूर्ण वर्षभर, एक वर्ष म्हणजे किती 12 महिने, तर गुणीला काय करणार तुम्ही 12 करणार.
बस एवढाच फरक आहे मित्रांनो, याचेच गुणोत्तर काढायचे एवढे. बघा ए आणि बी चे गुणोत्तर आपण सारखेच काढणार, पण काय म्हणत आहे आपल्याला, बीने 8च महिने गुंतवणूक केली आणि येने काय केली, 1 वर्ष गुंतवणूक केली. पण याच्या अगोदरची जर आपण प्रश्न पाहिला तर असं काही दिलं होतं का आपल्याला, नाही ना. त्यांची 1 वर्षानंतरचेच सर्व काही गोष्टी सांगितले होते, म्हणजे त्यांनी सारख्या वेळेसाठी पैसा गुंतवणूक करून ठेवला होता. पण इथं असं आहे का, नाही, इथं असं नाही. इथं काय आहे तर इथं वेगवेगळ्या टायमासाठी पैसा गुंतवणूक केलाय. तर ज्यांनी जेवढा वेळ पैसा गुंतवणूक केला त्याला तेवढं गुणिलं करायचं. चला, काही कटते का आता, तर ते काढून घेऊ आपण चांगल्याने. पहा काय होणार, 4 दूनी 8, 4 तेरी 12, 3ने जातो याला भाग. बघा काय होणार, 3 दूने 6, वाचले 1, 3 × 6 = 18. आणखी 13ने भाग जातो ना, पहा ना, हे तर 2 झिरो कॅन्सल होणार. 13×5 = 65, 13 दूने 26. काय वाचलं बघा, ए आणि बी चे गुणोत्तर काय येणार, वर काय वाचलं तर वर फक्त 5 वाचले मित्रांनो, आणि खाली काय 2 × 2. म्हणजेच काय होणार, ए आणि बी चे गुणोत्तर काय होणार मित्रांनो, 5/4. म्हणजे यांचे गुणोत्तर किती येणार, 5/4. असं पण लिहू शकतो आपण याला काय, तर ए आणि बी चे गुणोत्तर काय होणार तर मित्रांनो 5/4. तर तुमचं उत्तर किती येणार मित्रांनो, उत्तर येणार तुमचं 5/4. समजलं. चला, आणखी असाच एक प्रश्न घेऊ आपण. पहा काय म्हणतो, ए आणि बी या दोघांनी अनुक्रमे 72,000 आणि 54,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. परंतु 9 महिन्यानंतर बीने त्याचे सर्व पैसे काढून घेतले. बघा, 9 महिन्यानंतर कोणी पैसे काढले आहेत तर बीने पैसे काढून घेतले आहेत. तर एका वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती. बघा, मागच्याही प्रश्नात येथे 1 वर्ष दिला होता, तर आपण काय केलं होतं, याचं जे काही गुंतवणूक आहे त्याला गुणीला किती, 12 महिने घेतले होते. पण समजा इथं 2 वर्ष असता, तर 2 वर्ष असतं तर काही 2 वर्ष म्हणजे किती, 24 महिने होते. तर आपण हे काढून काय केलं असतं तर 24 महिने केलं असतं. हा एवढा फरक आहे फक्त मित्रांनो. तर हे एवढं तर गोष्टी तुम्हाला समजतातच. चला, पण आपल्याला प्रश्नामध्ये किती दिलाय, 1 वर्ष दिलाय. तर काय करणार, ए आणि बी चे आपल्याला गुणोत्तर काढणे आहेत. तर काय होणार, A/B करणार. बघा, ए ची गुंतवणूक किती आहे तर मित्रांनो 72,000 रुपये, आणि बी ची गुंतवणूक किती आहे तर 54,000 रुपये. बघा, ए ने किती महिने गुंतवणूक केली तर 1 वर्ष म्हणजे किती होणार, 12 महिने. आणि बी ने किती गुंतवणूक केली, बी ने फक्त 9 महिने. तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीने काय होणार तर याची मांडणी होणार. काय कटते का तर ते पाहून घ्या. बघा, 3 0 3 0 कॅन्सल होणार. बघा, 9 8 72, काय कटतो का, 6 × 2 = 12, 6 9 = 54. म्हणजे काय उरलं आपल्याकडे मित्रांनो, पहा, 8 × 2 बट्टेमध्ये किती आले, 9 आले. तर काय होणार, A/B बरोबर काय होणार, 8 × 2 = 16, 16 काय होणार 9. यालाच कसं लिहू शकतो तर मी, ए आणि बी चा गुणोत्तर काय होणार तर 16/9. हा काय होणार मित्रांनो, हा होणार तुमच्या प्रश्नाचं उत्तर. काय येणार तर 16/9 ह्या प्रश्नाचं उत्तर येणार. कोणत्या तर प्रश्न क्रमांक 6च्या. चला, तर पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो. पुढचा प्रश्न काय म्हणतो, प्रश्न क्रमांक 7. ए, बी आणि सी या तिघांनी अनुक्रमे 30,000, 36,000 आणि काही 48,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. तर एका वर्षाच्या अखेरीस त्यांना होणाऱ्या नफ्याचे गुणोत्तर किती, हा पहिला प्रश्न आहे मित्रांनो. आणि दुसरा प्रश्न याच्यातच काय आहे, जर एका वर्षाच्या अखेरीस त्या तिघांना 9,500 रुपये नफा होत असेल तर प्रत्येकाला किती पैसे मिळाले पाहिजे, हा अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर चला मित्रांनो, पहिला प्रश्न सोडू. काय करायचं आहे आपल्याला, गुणोत्तर कोणाचं, एचं, बीचं आणि सीचं. बघा, तिघांचा पण वेळ काय आहे, सारखाच आहे. तिघांनी पण एका वर्षासाठीच गुंतवणूक केली आहे. तर आपण याला डायरेक्ट घेऊ. बघा, एचं काय होणार, एची गुंतवणूक आहे मित्रांनो 30,000 रुपये, बीची गुंतवणूक आहे 36,000 रुपये, आणि सीची गुंतवणूक किती आहे तर 48,000 रुपये. ज्या कटणाऱ्या गोष्टी आहेत त्या आधीच काढून घ्या. काय होणार बघा, 3 0 3 0 3 0 कॅन्सल होणार. बघा, 6 ने भाग जातो, 6 × 5 = 30, 6 6 = 36, 6 8 48. म्हणजे ए, बी आणि सी यांचे गुणोत्तर किती येणार, 5 6 6 8. हा काय असणार मित्रांनो, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार. किती येणार, एका वर्षानंतर त्यांचे नफ्याचे गुणोत्तर 5 6 6 8.
हे एवढं काही असणार तर उत्तर असणार. हा झाला पहिला. पहिला बिलकुल सोपीचा आहे मित्रांनो आणि दुसरा पण फार सोपीचा आहे. बघा, दुसरा प्रश्न आपल्याला नफा दिला आहे. तर आपण आधी काय करणार मित्रांनो, ए बी आणि सी यांच्या ॲक्च्युअलमध्ये गुणोत्तराच्या माध्यमातून नफा किती होतो ते पाहू. बघा, एचा नफा किती घेणार आपण तर 5x घेणार. बीचा नफा किती घेणार तर बीचा गुणोत्तर किती आहे 6, तर काय घेणार 6x. आणि सीचा नफा काय घेणार तर बघा सीचा गुणोत्तर आहे 8, म्हणजे याचा नफा घेणार आपण 8x. पण यांच्या काय दिलं आहे मित्रांनो, आपल्याला एकूण नफा दिला आहे. एकूण नफा किती दिलाय तर बघा 9,500 रुपये. बरं, हा एकूण नफा कोणाचा आहे, ह्या तिघांचा देखील आहे. तर तिघांची पण काय करणार आपण बेरीज, कारण की ह्या तिघां मिळूनच नफा आहे किती 9,500. पण बघा ए बी सीचा आपण नफा किती घेतलाय, हा इकडे घेतलाय. बघा एचा नफा किती आहे तर मित्रांनो 5x, तर एच्या जागी काय येणार 5x. बीचा नफा 6x आणि सीचा नफा काय होणार तर सीचा नफा होणार 8x. बरोबर किती होणार मित्रांनो 9,500 रुपये. ठीक आहे. तर 5 आणि 6 11, 11 आणि 8 किती होणार 19, 19 एक्स होणार आणि इकडे किती होणार तर मित्रांनो 9,500 रुपये. बघा एक्स किती होणार 9,500 भागीला होणार 19, म्हणजेच एक्स होणार बघा 9×5 95 आणि हे 2 झिरो, म्हणजे एक्स किती मिळाला मित्रांनो आपल्याला, एक्स मिळाला आपल्याला 500 रुपये. पण आपल्याला एक्स काढायला सांगितलं आहे का नाही ना, आपल्याला ए आणि बी आणि सी ह्या तिघांना पण वैयक्तिक किती नफा मिळणार हे काढायला सांगितलं आहे. तर बघा एचा नफा किती आहे, एचा नफा आहे मित्रांनो 5x. तर 5 जशीचे तसे राहणार. एक्स किती मिळालं आहे आपल्याला 500, तर म्हणजे काय होणार 5 गुणिले 500 म्हणजे काय होणार 5 5 25 आणि हे 2 झिरो म्हणजे किती होणार 2,500 रुपये. बघा बीचा नफा किती आहे मित्रांनो, बीचा नफा आहे 6x, तर म्हणजे 6x, तर काय होणार 6 गुणिले 500 रुपये. बरोबर काय होणार 6 पंचे 30 म्हणजे काय होणार तर 3,000 रुपये. बीचा नफा किती येणार मित्रांनो तर 3,000 रुपये येणार. आणि सीचा नफा किती येणार मित्रांनो, सीचा नफा येणार तुमचे किती 8x. सीचा नफा किती आहे तर सीचा नफा आहे 8x, म्हणजे काय होणार 8 गुणिले 500 म्हणजेच काय होणार तर 8 पंचे 40. बरोबर आहे का नाही. तर बघा एचा नफा किती आलाय 2,500 रुपये, बीचा नफा आलाय 3,000 रुपये आणि सीचा नफा किती आलाय 4,000 रुपये. तर प्रश्न क्रमांक 2चा हा उत्तर आहे मित्रांनो तुमचं काय 2,500, 3,000, 4,000 रुपये. समजलं, सोपीचे आहेत बघा, प्रश्न फार सोपीचे आहेत पण कसे आहेत कॅल्क्युलेटिव्ह आहेत थोडे. ठीक आहे, तर चला पुढचा प्रश्न पाहूया. चला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8. एक मिनिट. हा, काय तर प्रश्न क्रमांक 8 काय म्हणतो, ए बी आणि सी या तिघांनी अनुक्रमे 35,000, 45,000 आणि 55,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. जर त्यांना 1 वर्षानंतर 40,500 रुपये नफा झाला तर ए बी आणि सी ला अनुक्रमे किती नफा झाला, हा प्रश्न विचारलाय. बिलकुल सेम ह्याच प्रश्नासारखा प्रश्न आहे मित्रांनो. काय कराल तुम्ही तर आधी तिघांचे पण नफ्याचे गुणोत्तर काढाल आणि त्याच्यावरून गुणोत्तरावरून त्यांचा नफा घ्याल आणि त्या नफ्यावरून हे तुम्हाला उत्तर काढायचे आहेत. ऑप्शन देखील आहेत याच्यात. तर हा तुम्हाला होमवर्क आहे मित्रांनो, कारण की एवढ्या काही गोष्टी शिकून जर एक तुम्ही हा प्रश्न नाही सोडवत असाल तर त्याला काही अर्थ नाही राहणार मित्रांनो. म्हणून हा तुमच्यासाठी काय आहे तर होमवर्क आहे. तर चला मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्यासाठी एवढंच राहू देऊया. आशा करतो जे काही मी तुम्हाला गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करतो ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार. ठीक आहे, तर आपले बघा 6 क्लास झालेले आहेत. येणारे 4 ते 5 क्लासमध्ये किंवा 3-4 क्लासमध्ये पूर्णतः आपली सिरीज कंप्लीट होऊन जाणार मित्रांनो, जे की शिपाई भरतीसाठी सफिशियंट आहे. फार सोपी प्रश्न येतात मित्रांनो, काही लोड घेण्याची गरज नाही आहे. तर चला मित्रांनो, जर माझे तुम्हाला शिकवणं आवडत असेल, तुम्हाला सर्व काही गोष्टी समजत असतील तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि PDF साठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.